आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येक नवीन दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल काय झालं यापेक्षा आज आपण किती पॉझिटिव्हली पुढे जातो हे जास्त महत्वाचं असतं. विश्वास जर स्वतःवर असेल आणि मेहनत जर मनापासून करत असेल आणि आपण कोणाचं वाईट न करता चांगलं करत राहिलो तर आयुष्य योग्य वेळी योग्य भेट नक्कीच देतं. आजचा हा दिवस तसाच होता. कालचा थकवा, लांबचा प्रवास आणि शरीराची मर्यादा हे सगळे मागे पडलं, कारण समोर होतं काहीतरी खास. आज मी पोचलो त्या ठिकाणी जिकडे रस्ता कधी संपत नाही आणि नजारा कधी थांबत नाही. रोड टू हेवन, रोड टू इन्फिनिटी आणि रन ऑफ कच. नावं जरी वेगळी असली तरी फिलिंग ही एकच होती, स्वातंत्र्याची, शांततेची आणि जगण्याची. कधी कधी आयुष्य सांगतं फक्त चालत राहा, कारण बाकीचं सौंदर्य योग्य वेळी स्वतःसमोर येतच. मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? निघायचं होतं सकाळी लवकर, पण 12:30 वाजता कोणतरी वॉचमॅन खाली आला आणि बोलतो तुम्हारी बाइक का टॉप बॉक्स बाहर है, कोई उठा के लेके जा सकता है. यहाँ पे सुरेंद्रनगरच्या पुढे थोडंसं धरंदरा काहीतरी सिटी आहे. ही सिटी ही छान सिटी आहे. पुढे एकदम पुढे आहे ना, मस्त हायवे आहे आणि ही पूर्ण सिटी बसली आहे. मी थोडासा आत आलो आहे कारण की मला रात्री हॉटेल रूम कुठे भेटत नव्हते. ठीक आहे, बाकी ऑल वेल. आंघोळ वगैरे सगळी तयारी झाली आहे. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचे तुमचे फुटेज बघितले असतील तर सगळे रॉ होते. ठीक आहे, आत्ता मेन सिनेमॅटिक शॉर्ट्स आहेत ते आता चालू होतील. चला फटाफट, आजची आयटनरी तुम्हाला माहितीच आहे, थंबनेल तुम्हाला बघितलंच आहे. तयारी करतो आता, फटाफट पॅकिंग करू आणि निघूया. चला. हाँ हाँ, अरे आउट टाइम. हाँ जी, मैं मुंबई से, महाराष्ट्र मुंबई से. चलो भाई, थँक्यू. हां, तर मित्रांनो कितीही लवकर झोपा, निघणार तर आम्ही 10 वाजता असं झालं आहे दरवेळेचं. तर आजची जर्नी आहे 233 किलोमीटरची आणि वेळ लागणार आहे 4 तास 50 मिनटं, पण आय थिंक 6 तास लागणार आहेत. आज मस्त एक्सप्लोर करणार आहे रोड टू इन्फिनिटी. सर्वात पहिले मॅप्स मध्ये दिसत नाहीये तो, पण आता बघू कसा आहे. जास्त हाईट नाही आहे या रोडला, दिसतो कसा आहे तो जाऊन बघूया, त्याच्यानंतर पुढे जाऊया. चला, आजचा दिवसभर एक्सप्लोरच करायचं आहे, कारण की 200 किलोमीटर आहे, जास्त हे नाही आहे. कालच्यासारखा 600-700 किलोमीटर आपल्याला स्ट्रेच नाही करायचं आहे, ते पण उशिरा निघून मोस्ट प्रॉब्ली आपण निघू. नाश्त्याच्या मागे पडूया नको का, त्यामुळे हे नाश्ता करण्याच्या चक्करमध्ये मला 10 वाजले. अदरवाईज मी 8 वाजता निघालो असतो गपचूप. व्हाईट डेझर्टमध्ये जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. पहिला रस्ता तर म्हणजे भुजवरून आपण जाऊ शकतो असा. सेकंड रस्ता असा पूर्ण असा एक फिरून ढोलावीरावरून तो दिसतो आता. तिसरा जो रस्ता आहे तो एक मधून, सगळ्यांच्या मधून आहे, जो रोड टू इन्फिनिटी, नंतर ढोलावीरा, नंतर रोड टू हेवन, नंतर व्हाईट डेझर्ट. तो रस्ता मी चॉईस केला आहे, खूप सुंदर असेल असं वाटतंय मला. तर फटाफट पोचूया तिकडे. रोड तुम्हाला आता खूप दाखवून कंटाळले असाल, म्हणून मी आता तो रोड टू इन्फिनिटी या डिव्हाइसला कळत नाही, माझ्या मोबाईलमध्ये दिसते. मोरबी इकडून 49 आहे, मोरबी म्हणून जाणार आहे. तो मोरबी अजून 50 किलोमीटर, हलवड 2 किलोमीटर. हलवडला आता ऑलमोस्ट पोहोचलेला आहोत आणि मोरबी आता मे बी तासावर काढला. इकडून राईट मारून 17 किलोमीटर्स, लेफ्ट मारून मोरबी. तर आता इकडून आता आपल्याला राईट मारायचं. आम्ही मोरबी बायपास आता जाणार आहे. 10:30 वाजले, अर्धा तास, पाऊण तास झाला किंवा तास पकडून चला. 70 किलोमीटर कव्हर केले. क्या पेट्रोल बनाओगे? पेट्रोल तो भरो. आता मित्रांनो, हा हायवे आता एक मॅपनी बायपास केलेला आहे. मी थोडासा मॅप चेंज केला, कारण की तो डोलावरून दाखवत होता. थोडासा चेंजेस केले आणि मग आता एक ऑफ लोकल रोड आहे, सिंगल रोड, तिकडून चाललोय मी. 6 किलोमीटर आहे आता सरळ. जाऊया
ऑन द वे मस्त पवन चक्कीचं हे होतं विंडमिलचं पूर्ण फार्म आहे इकडे. पूर्ण वीज निर्मिती होते वाटतं आजूबाजूला. इकडे 2-3 विंडमिल होते तिकडे त्या साईडला हायवे साईडला भरपूर होते, पण मी थांबू नाही शकलो कारण की इकडे जागा नव्हती सगळे थांबायला प्रॉपर, आणि रिस्की पण थोडेसे होते. दोन बोललो छपरी रायडर्स मी बघितले जे मला हे करत होते, म्हणून नको थांबूया चला. सिंगल छोटासा रोड आहे फक्त, सिंगल मस्त आहे. साईडला सोलारचं पूर्ण प्लांटेशन आहे, म्हणजे पूर्ण लाईट सगळं इकडे सोलार. आजूबाजूला पूर्ण ओसाड आहे, पूर्ण वस्तीमध्ये काहीच नाही इकडे, पूर्ण ओसाड आहे पूर्ण. आणि मध्ये एक रोड चालला, पुढे डेझर्टचा एक पॉइंट आहे. अजून 20 मिनिटं दाखवत आहेत. व्हाईट डेझर्ट सँड काहीतरी एक पॉइंट तिकडून रोड टू इन्फिनिटी आहे, थोडा मिळला आहे. एक रस्ता चुकला आणि पूर्ण परत 10 किलोमीटर पुढे गेलो. 5 किलोमीटर पुढे 5 किलोमीटर रिटर्न, 10 किलोमीटरचा एक्स्ट्रा टाइम वेस्ट. बापरे कहा आहे हम. हायवे बेटर होता रे. बघा रे बोलो मिठागर ते दिसतंय मला. रोड चालू आहे की नसेल माहित नाही, अजून कन्फर्म नाही वाटत आहे, कारण की इकडे कोणच नाहीये आणि आलोय तिकडे बरोबर आहे की नाही ते पण माहित नाहीये. चलो एक बार देखते इधर क्या है. पूर्ण कच्चा रोड आहे आणि नो वन इज देयर यार. पोपट ना हो जाए पोपट, पण मॅप जर दाखवला आहे तर असलं पाहिजे ऍक्च्युअली. आहे चालू आहे. वा चालू आहे भाई लोग. रोड इज ऑन गाइज. So guys, presenting to you ऑफ ने रोड टू इन्फिनिटी. हाय क्या बात है, क्या ही बात है. बताओ ना आपका नाम. नितिन. हाय सन्नीप. ओके यहाँ से हो आप कब से ही. ओके बहुत अच्छा लगा मिलसे आपसे. जी जरूर. खाना खाया इसमें नाश्ता करके गया था. भाई ये फ्लेमिंगो का भारी दिसतात यार, एक नंबर फुल झाले. मला कॅमेरा आता कॅप्चर नाही करत आहे, बट दिसायला खूप सुंदर आहेत आणि इकडे भरपूर फ्लेमिंगोज आहेत, लाल एकदम. वाव. चला आता हा रोड आता आहे आय थिंक 30 किलोमीटर स्ट्रेट रोड आहे आणि हा आता असाच भेटणार आहे. रोड टू इन्फिनिटी मस्त आहे बघायला गेलं तर. आता हा रोडचं काम चाललंय म्हणून पुढे जरा बघूया, जाऊया. चारी बाजूला पूर्ण समुद्र सारखं पूर्ण. आय मिस माय सोनी कॅमेरा. आय विश माझ्याकडे कॅमेरा प्रॉपर असता तर प्रॉपर घेतलं असतं प्रॉपर. होपफुली मी पण घेईन तो कॅमेरा, सेकंड हँड का असो ना किंवा नवीन का असो ना, पण घेईन इव्हेंच्युअली. तुमचा सपोर्ट असेल तर मी ते पण घेईन आणि तुम्हाला अजून चांगले फोटोज आणि सिनेमॅटिक व्हिडिओज तुम्हाला दाखवू शकतो. चला मग हळूहळू पुढे जाऊया. आय थॉट की 1-2 किलोमीटरच आहे, पण 30 किलोमीटर असे म्हणतात. रस्ता फायनल झाला आहे, पुढे रस्ता फायनल दिसतो मला दोन्ही. चाललंय म्हणजे प्रोसेस आहे. रोड टू इन्फिनिटीचा करंट स्टेटस आहे. रोड टू इन्फिनिटी, मी तर रोड टू हेव्हनच ऐकलेलं बाबा. रोड टू हेव्हन जरा रोड टू इन्फिनिटी अजून भारी आहे. 30 किलोमीटर लांब आहे. क्या बात आहे. सुंदर, अतिशय सुंदर. व्हाईट डेझर्ट दिसायला चालू झालेला आहे आता. तर मित्रांनो व्हाईट रंगामध्ये भारी वाटतंय. हा मित्रांनो 1:07 झाली आहेत. रोड टू इन्फिनिटीवर अजूनही आहे मी, अजून तो संपला नाहीये, कंटिन्युअसली चालू आहे. इकडे मी आलो होतो मे बी 1 तासाच्या आधी. तर आता मी ढोलाविरावरून रोड टू हेव्हनसाठी जाईन. काय चांगले लोक पण भेटतात, विचारत भाई मेला इधर लगा है, आओगे क्या, खाना खाओगे क्या, दारू पिओगे क्या. बोला नाही, गुजरात स्टेट में किधर है. थँक्यू सो मच बोलो. असे चांगले लोक भेटून ही इच्छा आमची. मित्रांनो रोड टू इन्फिनिटीचा रोड पूर्ण संपलेला आहे आणि आता कच्चा रोड अजूनही आहे. आता मला ऑफ रोडिंगचा करण्यासाठी मस्त चान्स मिळालेला आहे. ऑफ रोडिंग करण्याचे टाइम नाहीये, टेम टू इन्फिनिटीला यायचं असेल तर हे गृहीत करून ठेवा की प्युअर ऑफ रोडिंग असणार आहे. प्युअर म्हणजे नाही, सेमी प्युअर. आणि आमच्यासारखी गाडी असेल तर नो प्रॉब्लेम. स्प्लेंडर घेऊन येत असाल मग एक मूव आणि एक झंडू बाम वापरायला संध्याकाळी तयार ठेवा. 330ला चालू केलेला, आता 534, म्हणजे 200 किलोमीटर माझे पूर्ण झालेले आहेत आजचे. 200 किलोमीटर ऑलरेडी चाललेलो आहोत रप. आणि टोटल आता ही दाखवते राहणं 100 किलोमीटर आहे, कारण की आपण जरा फिरून मागून चालतोय म्हणून. चलो फिर
मित्रांनो, डोलाविरामध्ये आपलं स्वागत आहे. डोलाविरा जे सुनसान आणि ओसाड आहे असं वाटतंय मला. जास्त वस्ती नाहीये, पेट्रोल भरून घेतलंय. खायला भेटेल तर काहीतरी खाऊया. जाऊया रोड टू हेवन वरून राणा कच्छ. चला. वाईट रन 81 किलोमीटर्स, काला डोंगर 69, बुर्ज 125, नारायण सरोवर. चलो चलो अशा प्रकारे. हो फायनली आय मॅनेज टू रीच. फायनली मित्रांनो, रोड टू हेवन मध्ये आपलं स्वागत आहे. रोड टू हेवन फ्लेमिंगो आहेत. बाप रे, चला दाखवतो तुम्हाला. एक नंबर, एक नंबर. विलियम्स मध्ये असं वाटतं तिकडे फ्लेमिंगो पूर्ण जिकडे गाव. बाप रे भाई, इकडे ते एवढे फ्लेमिंगो दिसतात पूर्ण असं मुंगी 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 एवढा लांब पर्यंत. चला पुढे जरा अजून दाखवतो व्ह्यू पॉइंट वर. कॅमेरा कॅप्चर करू शकतोय की नाही काय माहिती, तुम्हाला दिसतंय की नाही, पण बाप रे एक नंबर रोड टू हेवन. फायनली रोड टू हेवनला मी आता आलो आहे. फायनली हवा खूप आहे इकडे, मे बी डिस्टर्बन्स होत असेल, पण इकडे येऊन एवढं सही वाटते. 1 वर्षापासून मी वाट बघत होतो की मला रोड टू हेवन करायचं, रोड टू हेवनला जायचं आहे. ज्यांनी पण हे नाव दिलं नाही या रस्त्याचं, रोड टू हेवन, 100% एकदम परफेक्ट नाव आहे या रस्त्यासाठी. सिरियसली वाव यार, वाव. एकदम शांत रोड, एकदम शांत आणि एवढा सुंदर आहे ना. पूर्ण लांब लचक स्ट्रेचच्या आजूबाजूला पूर्ण रस्ता आणि पाणी आणि मिलियन्स ऑफ फ्लेमिंग्स ऑफ मिलियन्स. आजपर्यंत मी कधी बघितलं नव्हतं. दाखवलं होतो मला. या हे बघा, वाव. आणि आमची सिम्बा बघा, आमचे सिम्बा बाबा कसे आहात? दिसतंय, चांगलं दिसतंय. फुल एन्जॉय करतात आम्ही, मी आणि माझी बाईक एकत्र. वाव. हा माईक आता पडलेला माझा. मी बोललो गेला आता, माईक गेला. मी इकडून 4-5 राऊंड मारले मी आता इकडून. फायनली यार माईक भेटला. इकडे भेटला ना, नशीब मला भेटला. मी आता एक असा एक्झाम्पल ठेवलं की आता माईक पडून कसा दिसतोय. अच्छा असं दिसतोय, मग चला शोधा. फायनली एक लोकला लास्ट स्वीप मारून बघतो, नाही तर गेला. नशीब यार भेटला. हो हो, एक नंबर. चलो भाई, रोड टू हेवन. थँक्यू सो मच. तर भाई लोक झालं आहे इकडचं. रोड टू हेवन संपला आता. निघूया आता पुढे डायरेक्टली. आता 1 तास 16 मिनटं दिसत आहेत. वाजले आता 1 मिनिट, 3:45 झाले आता. मस्त 2 तास इकडे रोड टू हेवन मध्ये घालवले. 2 तास प्रॉपर, काय टेन्शन नाही. फुर्सत, एकदम फुर्सत मध्ये, एकदम फुर्सत में काम करने का, मस्त अपने को जो करने का. वन ऑफ द ब्युटिफुल रोड्स इन इंडिया. ज्यांनी पण नाव ठेवलंय त्याचं नाव अप्रतिम. रोड टू हेवन आणि रोड टू इन्फिनिटी मध्ये हाच फरक आहे की रोड टू हेवन पूर्ण रोड बनला आहे. रोड टू इन्फिनिटी त्यांनी आता नवीन बनवलाय आणि तसं आता काम चाललंय रोडचं. एकदा रोडचं काम झालं तर तिकडे पण आहे. इकडचं पाणी जास्त क्लीन वाटलं मला कम्पेअर्ड टू दॅट रोड टू इन्फिनिटी वाला. त्याचं जरा गडू आणि चॉकलेटी पाणी होतं. इकडे फ्लेमिंगोज खूप होते, तिकडे फ्लेमिंगोज एवढे नव्हते. चला मग निघूया आता
आता इकडं त्यांचा पोशाख पूर्ण वेगळाच आहे, पूर्ण पठाणी सगळ्यांनी घातले असं वाटतं. थोडा थोडा पाऊस पडायला चालू झालाय, ढगाळ वातावरण होतं, तिकडे पण पाऊस पडत होता, मग मी जरा ड्रोन उडवलं नाही. विंडशील्डवर बघतोय, विंडशील्डवर आहे, दिसतंय विंडशील्डवर. बायलं उंट बघितलंय वाईल्ड मध्ये, वा 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 वा, आरामात बसलेत उंट, काय बात आहे. 4:15 वाजले आता. आणि इकडून काला डोंगर राईटला 17 किलोमीटर, सफेद रण व्हाईट रण लेफ्ट मारायचं आहे 73 किलोमीटर. चलो लेफ्ट मारो, चलो चलो. सरळ रस्ता भुजला जातो, मे बी आपल्याला उद्या याच रस्त्याने सरळ भुजला जायचंय. राईट मारणार 26 किलोमीटर व्हाईट रण. चला मग राईट मारूया. फुल लांब लचक रस्ता आहे, लांब लचक एकदम. इकडून असं दिसतोय एकदम, थोडं असे ट्रक येतात पूर्ण असं लांब लांब पर्यंत. काय नाही ना झाड ना झुडप, मोकळं रान एकदम मोकळं. हा सिंगल रोड आहे आणि समोर असे ट्रक येतात आणि मग मला असं उतरावं लागतं खाली. आता खाली उतरतो मग मी, कारण की एकत्र पूर्ण लिस्टमध्ये ट्रक येतात आणि मी ऑफरोडिंग करून चाललंय. खूप वेळ झालं असं, ऑलमोस्ट 20 किलोमीटर असं ते असं वाटतं. हे ना सगळे टेंट सिटीज आहे पूर्ण, सगळे इकडे ना आजूबाजूला ना सगळीकडे रिसॉर्ट्सच आहेत आजूबाजूला सगळे, पण बंद आहेत. ऑफ सीझन आहे तर सगळ्या मोस्टली मी बघतोय इकडे ऑफ सीझन आहे तर सगळे मोस्टली रिसॉर्ट बंद आहेत, सगळे रिसॉर्ट बंद आहेत. फायनली मी आता पोचलो काय म्हणतात व्हाईट डेझर्टच्या इकडे, आणि जे बुकिंग केलेली ती बुकिंग कॅन्सल झालेली आहे. हवेवर सुंदर माझ्या मागे दिसत आहे कोटी, ही मागची कोटी मी बुक केली आणि जस्ट बाजूला बाईक आहे. मस्त वाटतंय. ठीक आहे, चीप अँड बेस्ट. भेटूया मग, आता फ्रेश होऊन निघूया, मग त्याच्यानंतर भेटू मग आपण पुढे. चला मग आता लगेच व्हाईट डेझर्ट बघून येऊया कसं आहे. सकाळी सकाळी सोडायचं नाही, लगेच जाऊया. नाही उद्या सकाळी लवकर निघूया, ट्राय करूया, उद्याचा उद्या बघूया. पण आताचा लेट्स गो. हा विदाउट गियर जरा बरं वाटतं यार. भाई लोग टेंट सिटी तो पूरा खाली पडा है, मौसम खाली है. मस्त जाऊन आपण मस्त आता टेन्शन नाही आहे, सगळं आता चेक करून येऊ शकतो. मस्त आराम आपले टाइम स्पेंड करून येऊया. क्या बात है, पूरा खाली रोड है अपने लिए. क्या बात है, एक नंबर. वेलकम टू व्हाईट डेझर्ट, जो अब तक आया नहीं है आगे आएगा. चलो. मी बोललो होतो पाऊस पडल्यामुळे पूर्ण व्हाईट रन चॉकलेटी झालेला आहे. नशीब फुटका बनवतात त्याला, ह्यालाच म्हणतात. ठीक आहे मग इट्स ओके. आलो इकडे कोणच नाही आहे, मी आता उंटावर बसलो आहे. मग आता टाईमपास इकडे काय नाही, म्हणून मग आता ड्रोन उडून पण फायदा नाही. व्हाईटचा पूर्ण चॉकलेटी झाला आता काय. ठीक आहे इट्स ओके. थोडा थांबूया इकडे, मग निघूया. मित्रांनो, रण ऑफ कच्छमध्ये आता जर पाऊस पडलाय तर आता काय करू शकत नाही. जस्ट आम्ही सुंदर सनसेट बघतोय, तुम्ही आता बघू शकता. आजचा दिवस खूप सुंदर होता खरं बोलतो. म्हणजे बघायला गेलं तर रोड टू हेवन, रोड टू इन्फिनिटी, एवढे छान छान प्लेसेस मी एक्सप्लोअर केले. आणि अराउंड आज 300 किलोमीटरचा प्रवास होता. जेवढा फुर्सतमध्ये होऊ शकत होतं तेवढं फुर्सतमध्ये छानपैकी असं मी एक्सप्लोअर केलं त्याला. रण ऑफ कच्छमध्ये व्हाईट डेझर्ट बघायचा होता, फक्त तो बघू नाही शकलो. अनफॉर्च्युनेटली पाऊस पडला त्याच्यामुळे. इट्स ओके. हवेवर कधी कधी तुम्हाला गोष्टी सगळ्या पाहिजे असं तशा भेटत नाही, राईट. बघूया पुढच्या वेळेला आपण हे कव्हर करू जेव्हा करायचं असेल तेव्हा. आता मी एकटा आलेलो, बाकी मित्रांबरोबर येईन तेव्हा कव्हर करेन. थोड्या वेळ आता सनसेट छान असा बघतो मी. आजचा व्हिडिओ इकडेच संपूया. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरा जेवढा होत असेल तेवढा शेअर करा प्लीज.
व्हिडिओज बनवायला थोडीशी मेहनत लागते. जर तुमचा सपोर्ट असेल तर असे व्हिडिओ मी भरपूर बनवेन. थँक्यू सो मच. आणि बोलावं तर लागेलच, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे आणि माझ्यासारखं असं फिरता आलं पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.